ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांचे मंदिर, 36 एकरात पसरलेला सिद्धेश्वर तलाव आणि इतिहासाची साक्ष देणारा भुईकोट किल्ला असा त्रिवेणी संगम असलेल्या सोलापूरच्या सिद्धेश्वर तलावाचे सौंदर्य सध्या खुलले आहे। 4 ते 5 वर्षापासून कोरडाठक पडलेला हा तलाव पावसाच्या पाण्याने भरल्यानं हा परिसर छान दिसू लागला आहे। असं असलं तरीही येत्या 4 महिन्यात पुन्हा हा तलाव रिकामा केला जाणार आहे। सिद्धेश्वर देवस्थाननं सुवर्ण सिद्धेश्वर हा उपक्रम हाती घेतला। अनेक भक्तांनी यासाठी सढळ हाताने मदत केली, मात्र म्हणावे त्या प्रमाणात काम झालं नाही। पेपरबाजी जादा आणि काम कमी अशी स्थिती परिसरात झाली। अमृतसरच्या सुवर्ण मंदिराची आणि या परिसराची तुलना केली, मात्र पालत्या गडावर पाणी म्हटल्यासारखंच झालं। केंद्राच्या राष्ट्रीय सरोवर योजनेतून 5 कोटी रुपये खर्चून तलावाचा गाळ काढण्यात आला। काही कामे करण्यात आली, मात्र ही सर्व कामे तोडून टाकण्यात आली। आता स्मार्ट सिटी योजनेतून सुमारे 12 कोटी रुपये खर्च केले जात आहेत। पहिल्या टप्प्यात 1.6 किलोमीटर लांबीचा भोवतालचा रस्ता आणि परिसर विकसित करण्याचे काम सुरू आहे। हे काम BVG कंपनीला दिले आहे। उन्हाळ्यामध्ये तलावात पाणी नसताना गाळ काढणे अपेक्षित होते, मात्र आता पाऊस चांगला झाला त्यामुळे तलाव भरला। गड्डा यात्रा संपल्यानंतर या तलावातील पाणी उपसून काढले जाणार, त्यामुळे पुन्हा पुढच्या वर्षी तलाव भरेल की ओसाड परिसर होईल याचा विचार न केलेला बरा। गेली 5 ते 6 वर्ष सोलापूरचा सिद्धेश्वर तलाव पाण्याअभावी कोरडा ठाक पडला होता। मात्र यंदाच्या वर्षी सोलापूर शहरात दमदार पाऊस झाला आणि या दमदार पावसामुळे सोलापूरचा सिद्धेश्वर तलाव पाण्याने भरला आहे। हे विहंगम दृश्य आपल्याला निश्चित आनंद निर्माण करणार आहे, मात्र हे दृश्य लवकरच नष्ट होणार आहे। त्याला कारण आहे सोलापूरची स्मार्ट सिटी कंपनी। या स्मार्ट सिटीतून जानेवारी महिन्यात गड्डा यात्रा संपल्यानंतर या तलावातलं पाणी उपसलं जाणार आहे आणि तलावातला गाळ काढला जाणार आहे। त्यामुळं हे पाण्याने भरलेला तलाव तुमच्या डोळ्यांनी भरून लवकरात लवकर पहा, नाहीतर पुन्हा तुम्ही या चांगल्या दृश्याला मुकाल। कॅमेरामन विजय कालेकरसह मी शिवाजी सुरवसे, यस न्यूज मराठी, सोलापूर।